कोण सरपंच आहे का? हा. का रे भडवे? कोण बोलतोय? हा, हा. बेडवरून बोलतो पप्पा. बोला ना. काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे कशाचं? शहानिशा केली का त्या ह्याची प्रकरणाची तू? तू कोण आहे भाऊ? हं? तू कोण आहे रे भाडव्या? अरे रमेश नागरगोजे बोलतो भैंच्यावर. नाटक शहानिशा तू केली कशाला का बोलतो? तू साहेबाचं आणि वाल्मिकांनाचं नाव टाकून लेटर देतो कुठं काय नको नाही बोलतो? नाही पण तू नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. खंडणीच्या घटनेतून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे समोर येत आहे. या हत्येमागे असणारे काही आरोपी अद्याप फरार आहेत, तर काही आरोपींना पोलिसांनी पकडलं देखील आहे. या हत्येमध्ये सामील असणाऱ्या अनेक आरोपींचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर बीडमध्ये आणखी एका सरपंचाला धमकी दिल्याचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे. यामध्ये धमकी देणारा संबंधित व्यक्ती एका राजकीय नेत्याचं नाव घेऊन तसेच वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन सरपंचाला धमकी देत असल्याचे समोर आले. त्याचबरोबर हे प्रकरण सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर सदर व्यक्तीने माफी मागितल्याचे देखील कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती दिसून आले आहे. त्यामध्ये नेमकं तो काय म्हणतोय हे आपण पाहूयात. कोण सरपंच आहे का? हा. का रे भडवे? कोण बोलतोय? हा, हा. बेडवरून बोलतो पप्पा. बोला ना. काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे कशाचं? शहानिशा केली का त्या ह्याची प्रकरणाची तू? तू कोण आहे भाऊ? हं? तू कोण आहे रे भाडव्या? अरे रमेश नागरगोजे बोलतो भैंच्यावर. नाटक शहानिशा तू केली कशाला का बोलतो? तू साहेबाचं आणि वाल्मिकांनाचं नाव टाकून लेटर देतो कुठं काय नको नाही बोलतो? नाही पण तू कोण सांगणार मला? त्याला ओढ्या तुला माहिती नाही का कोण आहे? हो काय गेले? हा, शिवी देतो काय तू भडगाव? तू कोण काय करणार आहे? हा, तुला आता ते तुम्ही शहानिशा बोलता. केली का तू प्रकरणावर रंग द्यायला लागला जातीय? ऐक ना. हा. तुम्ही कशाचं लेटर देऊन तू कशाला मला फोन करून सांगतो? हा, त्या हा. लावड्या असं टाईप करून तर बेटा गांड मारीन तुझी मी. त्या समजायला एक मारीन तू बहिणच्या तिथं सांगू मला. ये कुठे आहे तू? लावड्या भोड्याच्या. हा, तुला माहिती आहे का काय प्रकरण माहिती असतं तुला? काय नाही? शहानिशा करून पुन्हा हे अरे टाकायचं. पण कुणी काय लेटर दिलंय? तू बोलायची पद्धत काय तुझी? तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठं काय केलं तू? लेटर कुठं आहे लेटर? तुला पाठवू का? पाठव ना. आंबोऱ्याचा सरपंच आहे ना तू? हा आंबोऱ्याचा सरपंच आहे. मातरच्यात कोणी कशाचं लेटर दिलं तू मला फोन करतो काय? त्या तुझे ते टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तुझा. लावड्या तू बर का? शिवी देऊ नको आता भेंच्यावर. आपण तुझ्या आईचं बोसाडा आहे गेले. तुझ्या आईच्या धाण्यात पाय शिवी देतो का तू? मातरच्यात हा लय लय फडफड नको करू. हा, आई घाले. भैंचो तिथं येऊन तुझी गाण मारीन. मस्ती येऊ नको जास्त. ऐक ना तू मग शेट वाकड नाही करू शकत. हा, तुझी आईची गाण तुझ्या शिवाय देतो का भैंचो तू? तू कशाला का तू कशा तुला पाठवतो तू लेटर, तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो. मातरच्यात तुझ्या आईचं भोक आहे गेल्या. बोलताना विचार करायचं कोणासोबत बोलते ते. अरे भैंचो तुझ्यासोबत बोलतो. आंबोऱ्याचा सरपंच आहे ना तू? हा. हा. ऐक ना मातरच्यात मी आंबोऱ्याचा सरपंच आहे, सागर आमले. हो, तुला हो. काय शेट उपटायचे नव्हते माझे. अरे लावड्या तसले सरपंच वगैरे मला सांगू नको तो. हा तू पण पण मला थोडं सांगू शहानिशा नको. करून हे करावं लागतं. पुन्हा नंतर हे करावं लागतं. ऍक्शन घ्यावं लागते त्या गोष्टी. ऐक ना. हा. शहानिशा कशाची करायची? तू लेटर काय केलं हे मला आधी सांग. चालतं मी तुला पाठवतो. पाठवल्यानंतर मला कॉल कर. तू कॉल बॅक कर. हा. लावड्या मोड्याच्या तुझ्या आईचं भोक सांग म्हणून मातरच्यात बोलताना विचार करायचा. छोट्या शिवी देऊ नको. तुला अजून बी सांगतो नीट मी. तू काय शेट उपटणार माझे सांग. हा. तुला माहिती आहे ना, तुला आता सांगितलं तर ते येऊन गाणं मारीन चालू मी. तू काय शेट उपटणार मला जास्त बोलायला लावू नको. इथं माणसामध्ये आहे मी. ऐक ना तू बोलायला लावू नको. नाही तुला मी कोण हेच माहित नाही भैंचोत. अरे भयांच्या तू कोणी असं सरपंच असं नाही तर कोण असेल तिकडे बारा बनगडी. मला काय घेणं नसतं. लवडे खान तुला काय करायचं चल कर. तुला पाठवतो. आम्हाला तर तू केलं असेल तुम्हाला डायरेक्ट म्हणलं असं आम्ही केलं व्हायरल म्हणून ते पत्र. हा, बरोबर आहे बरोबर आहे. सही शिक्का वगैरे असतो त्याचा. बरोबर आहे तुम्ही म्हणलं. आणि सही शिक्का सगळ्यात महत्वाचं सही शिक्का जर असायचं मग थोडस जबाबदार होतो आम्ही पण. अहो असं तर कुणी पण काही करेल कुणी मग. तुम्हाला खोटं वाटलं ऐका, तुम्हाला खोटं वाटेल. तुम्हाला वाटलंच तर मी पोस्ट टाकतो बरं का. हा. तेलगावची कालची बरं का. मी त्याला हा. बोललेलं टाकतो तुम्हाला. मी त्या माणसाने रिक्वेस्ट केली मला बरं का. सर म्हणला हे लोक माझं हॅक करून अकाउंट. हा मग काय असतं माहिती का, आता तुम्हाला जर फोन करून अचानक जर माणसाने अरे तुझी भाषा केली उद्धटपणे बोललं तर माणसाला इगो चला जाऊ दे वाटतो. चला जाऊ दे. आता काय माफ करा म्हणा सरला त्या सरपंचाला. ते आमच्याकडनं अगोदर ते भावनेचे बरेच आम्ही बोलून गेलो. त्याचा विषय वेगळा तो बरं का.
पण तसं वाटणार ना कुणाला बी. आता तुम्ही माझ्या जागेवर तुम्ही जरी असते 100% वाटणार. मी काय म्हणतो समजून घ्या. मी पण जसं कसं आता प्रत्येकाचा स्वभाव माझ्यासारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो. डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी. बरोबर आहे. मग म्हणजे त्यामुळे कुणाला बी वाटणार की माझ्या जागेवर जरी तुम्ही असते तरी तुम्हाला बी असंच वाटलं असतं थोडक्यात ठीक आहे सांगायचं ना. म्हणजे. मी म्हणतो जरांगे पाटलावर कुणी बोलून दाखवा. मी सांगतो काय त्याला. बरोबर आहे ना. बोलून दाखवा कुणी पण. मग बघू ना आपण काय आहे ते. पण बरोबर. तुमचं बरोबर आहे. ज्याची त्याची भावना असती, त्याची प्रतिष्ठा असते.